सोशल मीडिया पर महापुरुषों की छवि खराब करने वाले अकाउंट्स पर विवाद गहराता जा रहा है। छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ अपमानजनक पोस्टर्स को लेकर शिकायत दर्ज की गई। शिकायतकर्ताओं ने इसे समाज में तनाव फैलाने की साजिश बताई है और आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। सोशल मीडिया पर ऐतिहासिक महापुरुषों की बदनामी करने वाले अकाउंट्स के खिलाफ शिकायत दर्ज की गई। आरोप है कि शेमलेस इरा और द न्यू इंडिया नामक अकाउंट से छत्रपति संभाजी महाराज को लेकर भ्रामक और अपमानजनक पोस्टर शेयर किए गए हैं। शिकायतकर्ताओं का कहना है कि इन पोस्टर्स का मकसद समाज में सांप्रदायिक तनाव फैलाना है। प्राप्त जानकारी के मुताबिक इन पोस्टर्स में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सरसंघचालक श्री गुरुजी गोलवलकर की पुस्तक बंच ऑफ थॉट्स का संदर्भ लेकर झूठे दावे किए गए हैं। हालांकि विशेषज्ञों ने इन दावों को पूरी तरह निराधार बताया है। शिकायतकर्ताओं ने शेमलेस इरा और द न्यू इंडिया अकाउंट्स के संचालनकर्ताओं की जानकारी भी अधिकारियों को सौंपी है और सख्त कानूनी कार्यवाही की मांग की है। अब देखना यह होगा कि प्रशासन इस मामले में क्या कदम उठाती है। शेमलेस इरा आणि द न्यू इंडिया असे दोन पेज आहे। साधारणतः एकाचा ॲड्रेस दिला यांनी NH34 इंग्लिश बाजार इंडिया। आता हा ॲड्रेस तुम्हाला लक्षात येणार नाही, माझ्या लक्षात आलं नाही। याचा कोणत्या स्टेटचं नाव नाही आहे, कोणत्या प्रांताचं नाव नाही आहे, फक्त एवढा ॲड्रेस दिला आहे। या फेसबुक पेजवर मागील काही एक दिवसापासून आम्ही सगळे मॉनिटरिंग करतो आहे की विनाकारण संघाच्या अधिकारांबद्दल च्या नावाने पोस्ट क्रिएट करणे, याच्यातून स्पष्ट लक्षात आहे की संघद्वेष याच्यामधून ते आपल्या हे बरगळतात आहे की पूजनीय गुरुजी आमचे द्वितीय सरसंघचालक जे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावाने विनाकारण फेसबुक पेजवर की तो नुकताच पिक्चर आला छावा, त्यातलं रश्मिका मांदना आणि विकी कौशल यांची इमेज घेऊन इकडे गुरुजींची इमेज घेऊन आणि त्याच्याबद्दल लिहिणे की बा गुरुजींनी समाजाबद्दल अतिशय घाणेरड्या याच्या टीका केली होती वगैरे बंच ऑफ थॉटमध्ये, म्हणजे अशी त्यांनी इमेज तयार केली आहे, अशी इमेज तयार केली आहे आणि याच्या खाली लिहिलं आहे की संभाजी राजांबद्दल। आता मला हे वाचणे खूप कठीण वाटतं की बा इतकं घाण आहे। मी ते तुम्ही आता मी देतो तुमच्या एका मित्राला, तुम्ही बघा। तर अतिशय बदनामीकारक मजकूर, तथ्यहीन मजकूर या फेसबुकच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहे। कसं आहे, काही लोक फुल्ली डिपेंड आहे सोशल मीडियावर की बा ते खातरजमा करत नाही, हे का हेच बरोबर आहे। त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटतं की आम्ही तक्रार केली पाहिजे, लिगली आम्ही कायदेशीररित्या याचा आम्ही याला आता आज प्राथमिक पोलीस निरीक्षकांना नोटीस हे दिली आहे, कॉपी दिली आहे आणि 1-1.5 महिन्यात आम्ही त्याला कायदेशीर नोटीस देऊ आणि त्याला आम्ही माफी मागायला लावू।